नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आमच्या एसओसी सक्सेस पॉइंट मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे ग्रॅव्हिटेशन चॅप्टर आणि हा पूर्ण चॅप्टर बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो एकाच व्हिडिओमध्ये. आणि याच्यामध्ये जे काही पॉइंट्स मी इन्क्लूड केलेले आहेत ते पॉइंट सर्वात महत्त्वाचे आहेत. कारण याच पॉइंटवर तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न विचारले जातात आणि सर्व महत्त्वाचे पॉइंट्स मी इथं तुमच्यासाठी कलेक्ट केलेले आहेत. हे पॉइंट जर तुम्ही केले तर तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही मटेरियल मधून ग्रॅव्हिटेशन चॅप्टर करण्याची गरज नाही आहे. याच्यामध्ये सर्व पॉइंट्स मी इन्क्लूड केलेले आहेत विथ शॉर्ट. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा असणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून घ्या, जेणेकरून महत्त्वाच्या व्हिडिओचा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार. तर बघा मित्रांनो, मी लाईव्ह तर येऊ शकणार नाही विद्यार्थी मित्रांनो, कारण नेटवर्क इथं साथ देत नाहीये. तर तुमच्यासाठी मी कंटिन्यू असे व्हिडिओ घेऊन येत राहणार. आवडत असेल व्हिडिओ तर नक्की लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असेल, शंका असेल तर कॉमेंटमध्ये तुम्ही मला सांगू शकता किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक देणार आहे. तिथं सुद्धा तुम्ही मला जॉईन करू शकता. तर बघा मित्रांनो, आपल्याला बघायचा आहे आपला फर्स्ट चॅप्टर ग्रॅव्हिटेशन पूर्ण बघायचा आहे. हा व्हिडिओ जर पूर्ण बघितला तर तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही पुस्तकातून अभ्यास करण्याची गरज राहणार नाही. आता बघा मित्रांनो, तुम्हाला एक्झाम मध्ये असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ जाऊ शकतो की व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशन. राईट द शॉर्ट नोट ऑन ग्रॅव्हिटेशन. तर तुम्हाला हे सर्व पॉईंट इथे लिहावे लागतील. आता काय करायचं एक्झाम मध्ये, प्रश्न किती मार्कासाठी विचारला त्यानुसार तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. प्रश्न जर 1 मार्कासाठी विचारला तर तुम्हाला 2 लाईन लिहायचे मॅक्झिमम. ठीक आहे. प्रश्न जर 2 मार्क्ससाठी असेल तर तुम्हाला 4 लाईन्स लिहायचे आहेत. ठीक आहे. आणि प्रश्न जर 3 मार्क्ससाठी असेल तर तुम्हाला इथं 6 लाईन्स लिहायचे आहेत. म्हणजे अर्ध्या मार्क्ससाठी तुम्हाला 1 लाईन लिहायची आहे. आणि डायग्राम असेल तर खूपच छान. ठीक आहे. या गोष्टी तुम्हाला इथे लक्षात घ्यायच्या आहे. जर तुम्हाला एक्झाम मध्ये आउट ऑफ मार्क पाहिजे असतील तर. ठीक आहे. मी तुम्हाला गाईड करणारच आहे कशा प्रकारे एक्झामचा पेपर लिहायचा ते. ठीक आहे. चला तर सुरुवात करूया. आता बघा मित्रांनो, व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय? बघा मित्रांनो, ग्रॅव्हिटेशन द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द टू ऑब्जेक्ट ऑर मासेस इज कॉल्ड द ग्रॅव्हिटेशन. म्हणजे दोन ऑब्जेक्ट मधलं किंवा मासेस मधलं जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो त्याला आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशन असं म्हणत असतो. मग हे जे ग्रॅव्हिटेशन आहे हे त्या युनिव्हर्स मधल्या प्रत्येक 2 ऑब्जेक्ट मध्ये आपल्याला ऑब्झर्व करायला मिळते. ठीक आहे. प्रत्येक 2 ऑब्जेक्ट मध्ये. मग तो अर्थ असो, मून असो, सन असो, अर्थ असो, सन असो, मार्स असो, कुठलाही प्लॅनेट असो किंवा कुठलेही मासेस असो, त्या दोघांमध्ये आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स पाहायला मिळतो. इव्हन हा माझा माऊस आणि हा पेन या दोघांमध्ये सुद्धा एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. ठीक आहे. पण काय विद्यार्थी मित्रांनो, हे खूप वीक आहे, लक्षात घ्या. बघा, एव्हरी टू ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स इन द वर्ल्ड हॅव द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे या दुनियामधल्या म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया युनिव्हर्स मधल्या कुठल्याही 2 ऑब्जेक्ट मध्ये आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स पाहायला मिळत असतो. आता हा जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो टू द मासेस. म्हणजे मास जर वाढलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढणार आणि मास जर कमी झालं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी होणार. याला म्हणतो आपण डायरेक्टली प्रोपोर्शनल. त्याच्यामुळे जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे टू द मासेस. ठीक आहे. आता हा जो फेनॉमेना आहे कशाचा, ग्रॅव्हिटेशनचा, याला डिस्कवर केलं होतं सर आयझॅक न्यूटन यांनी. तुम्ही स्टोरी ऐकली असेल. ठीक आहे. ऍपल तुटलं, न्यूटनच्या डोक्यावर पडलं की त्यांनी सांगितलं की हो यार ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. इतकं लवकर झालं असेल काय? नाही. याच्या मागे खूप वर्ष गेलेले. ठीक आहे. न्यूटनच्या अगोदर केपलर आले होते. केपलरनं काय केलं, प्लॅनेटरी मोशन बद्दल आपल्याला काही लॉज दिले. ठीक आहे. ते लॉज आपण पुढच्या याच्यामध्ये बघणारच आहे. पण त्या अगोदर आपण हे समजून घेऊया. बघा, मग न्यूटननं काय केलं, प्लॅनेटरी मोशनचा अभ्यास केला. बरोबर आहे. केपलरनं काय सांगितलं, प्लॅनेटरी मोशन सांगितले, पण त्याच्या मागचं रिझन काय होतं ते त्यांना माहित नव्हतं. तर ते रिझन सांगितलं आपल्याला न्यूटन साहेबांनी. ठीक आहे. न्यूटन साहेबांनी काय झालंय, त्याच्या अगोदर कोपर्निकस होते. कोपर्निकसचे जे काही लॉज होते, केपलरचे जे काही लॉज होते, त्याचा अभ्यास कोणी केला, सर आयझॅक न्यूटन यांनी केला. आणि त्यांनी काय केलं, त्यानंतर त्यांनी आपल्याला त्यांनी इथं काय केलेलं आहे, 1680 मध्ये त्यांनी आपल्या समोर न्यूटन्स युनिव्हर्सल ऑफ ग्रॅव्हिटेशन ही थेरी मांडली. आणि त्या थेरीमध्ये त्यांनी आपल्याला काय केलं, ग्रॅव्हिटेशन बद्दल इथं माहिती सांगितलेली आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. The falling object always directed toward the center of the earth because the center of the mass of the earth
सिच्युएटेड ऍट द सेंटर ऑफ द अर्थ. बघा मित्रांनो, हे दोन ऑब्जेक्ट आहेत. ठीक आहे, ऑब्जेक्ट ए आणि ऑब्जेक्ट बी, या दोघांमध्ये काय आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. बरोबर आहे. मग या फोर्स ऑफ अट्रॅक्शनचं डायरेक्शन काय असणार, तर टुवर्ड द सेंटर ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे ऑब्जेक्टचं जे काही सेंटर आहे तिकडे हा फोर्स काय करत असतो, अट्रॅक्ट होत असतो. ठीक आहे. मग इथं ऑब्जेक्ट असेल तर याच्या सेंटरकडे, इथं ऑब्जेक्ट असेल तर याच्या सेंटरकडे, इथं ऑब्जेक्ट असेल तर याच्या सेंटरकडे. म्हणजे हा जो फोर्स असतो ते नेहमी टुवर्ड द सेंटर ऑफ द ऑब्जेक्ट ऍक्ट करत असतो. कारण सर्क्युलर ऑब्जेक्ट असेल तर त्याचा सेंटर ऑफ मास कुठे सिच्युएटेड असतो, तर सेंटरवर. सो दॅट्स वाय हे इथं होत असते. त्यानंतर बघा मित्रांनो, हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ना, एक युनिव्हर्सल फोर्स आहे. युनिव्हर्सल म्हणजे या युनिव्हर्स मध्ये तुम्ही कुठेही जा, तुम्हाला तो ऑब्झर्व करायला मिळेल, तो तुम्हाला फील करायला मिळेल. ठीक आहे. दॅट्स वाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज द युनिव्हर्सल फोर्स. त्यानंतर बघा मित्रांनो, हा एक विकेस्ट फोर्स आहे इन द नेचर. हा काय विद्यार्थी मित्रांनो, हा एक विकेस्ट फोर्स, सर्वात कमजोर जर कोणता फोर्स असेल तर तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. का, ती पण मी तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये सांगणार आहे. ठीक आहे. सध्या तरी तुम्ही फक्त एवढंच ध्यानात ठेवा. का, बाकीचं ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे, कारण त्यासाठी तुम्हाला न्यूटन्स युनिव्हर्सल ऑफ ग्रॅव्हिटेशन शिकावं लागेल. त्यानंतर तुम्हाला हा फोर्स विकेस्ट का आहे ते तुम्हाला इथं समजायला मिळेल. ठीक आहे. बघा, त्यानंतर आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज डिपेंड ऑन द मास अँड द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट. आता हे जे सांगितलेलं आहे ना, हे न्यूटन्स युनिव्हर्सल ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, ते तुम्हाला मी सांगणार आहे. बघा, ग्रॅव्हिटेशन जो फोर्स आहे ना, तो मासवर, दोन वस्तूच्या मासवर आणि दोन जे काही ऑब्जेक्ट आहे त्या दोघांच्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला काय असतो, प्रोपोर्शनल असतो. एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. चला, आता बघा मित्रांनो, सर्क्युलर मोशन म्हणजे काय, सर्क्युलर मोशन बद्दल काय शिकतोय. बघा, आपले जे काही प्लॅनेट आहेत ते सनच्या अराउंड एक सर्क्युलर मॅनर मध्ये रिव्हॉल्व करतात. बरोबर आहे. त्याच्यामुळे दोन ऑब्जेक्ट मध्ये काहीतरी रिलेशन आहे, सन आणि अर्थ मध्ये काहीतरी रिलेशन आहे. त्यासाठी आपण सर्क्युलर मोशन इथं शिकतोय. बघा, एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर पॅथ, देन सच अ मोशन इज कॉल्ड द सर्क्युलर मोशन. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर पॅथ मध्ये जर मोशन करत असेल, ठीक आहे, एखादा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर पॅथ मध्ये जर मूव्ह करत असेल तर त्या मोशनला आपण काय म्हणणार, सर्क्युलर मोशन म्हणणार. एक्झाम्पल बघा, अर्थ रिव्हॉल्विंग अराउंड द सन. अर्थ रिव्हॉल्विंग अराउंड द सन सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल आहे. इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस सर्क्युलर मोशनचं एक एक्झाम्पल आहे. ठीक आहे. असे तुम्हाला कोणकोणते एक्झाम्पल माहित आहेत हे तुम्ही मला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आता बघा मित्रांनो, तुम्हाला माहित आहे हे आपली आहे अर्थ, आपला सन आहे. ठीक आहे. दोघांमध्ये एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. बरोबर आहे. दोघांमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. आताच आपण बघितलं की दोन ऑब्जेक्ट मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. त्याच्यामुळे काय करतो, एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करतो. ठीक आहे. मग ज्या प्रकारे बघा मित्रांनो, ज्या प्रकारे ऍपल तुटल्यानंतर, ठीक आहे, एखाद्या ट्रीचं जर ऍपल तुटलं तर ती ऍपल काय करते, अर्थवर येऊन पडते. मग असं होऊ शकते का की आपली अर्थ सुद्धा ऍपलवर जाऊ शकते, आपली अर्थ सुद्धा ऍपलच्या डायरेक्शन मूव्ह करू शकते, असं होऊ शकते का, तर पॉसिबल आहे. पण ऍपलचं वेट किती असणार, ऍपलचं मास किती असणार, ठीक आहे, 50 ग्राम. आणि अर्थचं किती भलं मोठं मास आहे. त्याच्यामुळे हा याचा जो काही इफेक्ट आहे आपल्याला अर्थवर पाहायला मिळणार नाही. याचा इफेक्ट आपल्याला त्या ऍपलवर पाहायला मिळतो. त्याच्यामुळे ऍपल तुटल्यानंतर टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ काय होत असते, अट्रॅक्ट होत असते. ठीक आहे. मग आपण बघितलं की दोन ऑब्जेक्ट मध्ये जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तर दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकाकडे आकर्षित केले जातात, अट्रॅक्ट होतात. मग हेच सन आणि प्लॅनेट मध्ये होतं का, जसं की मार्स आहे, ज्युपिटर आहे, अर्थ आहे, याच्यामध्ये होतं का, तर यस, माझं आन्सर आहे यस. तुमचं पण असायला पाहिजे यस. का, तर बघा, एक सन आहे, सनच्या बाजूने अर्थ चक्कर मारतोय. ठीक आहे. पण बघा, या दोघांमध्ये म्हणजे अर्थ मध्ये आणि सन मध्ये सुद्धा एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. बघा, अर्थ आणि सन मध्ये सुद्धा एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. ठीक आहे. पण हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ना, यालाच आपण सेंट्रिपिटल फोर्स सुद्धा म्हणतो. नंतर मी तुम्हाला सांगणार कशा प्रकारे. ठीक आहे. मग हे अर्थ आपल्या सूर्यावर जाऊन पाहून पडत नाही, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. याच्या मागचं कारण आहे ती म्हणजे मोशन ऑफ द अर्थ. ठीक आहे. अर्थला जे काही मोशन आहे, टँजेन्शियल जी काही वेलोसिटी आहे, त्याच्यामुळे ती अर्थ काय करते, स्पेसिफिक ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करते अराउंड द सन.
आणि ती जर त्याला व्हेलॉसिटी नसती तर अर्थ सुद्धा सूर्यावर जाऊन कोलॅप्स झाली असती, स्ट्राईक झाली असती. ठीक आहे, समजले? चला जाऊया आपलं समोर. बघा, हे गोष्टी लक्षात घ्या, एक्झाम मध्ये विचारल्या जाऊ शकतात आणि इथं जे मी दिलेलं आहे ना, हे सर्वात महत्वाचे पॉईंट्स आहे. ठीक आहे, एक्झाम मध्ये तुम्हाला वारंवार विचारल्या जातात. ठीक आहे, सर्क्युलर मोशन म्हणजे काय, सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, डिफाईन द सेंट्रिपिटल फोर्स, असे प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये खूप वेळा विचारला येणार आहे. ठीक आहे, आणि नंतर मी तुम्हाला सगळे पूर्ण अपेक्षित मी तुम्हाला इथे करून देणार आहे आमच्या चॅनलवर. ठीक आहे, फक्त जॉईन होत राहा, आमच्यासोबत जुळत राहा. आता बघा मित्रांनो, एखादा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशन मध्ये असेल तर त्याच्यावर दोन प्रकारचे फोर्स आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, एक असतो फोर्स टुवर्ड द सेंटर, त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. एक असतो अवे फ्रॉम द सेंटर, त्याला आपण सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणतो. बघा, अ फोर्स दॅट ऍक्ट ऑन अ बॉडी मुव्हिंग इन अ सर्क्युलर पॅथ अँड डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर अराउंड विच बॉडी इज मुव्हिंग. ठीक आहे, ज्याच्या आजूबाजूला फिरते त्याच्या सेंटरकडे जर फोर्स लागत असेल तर त्या फोर्सला म्हणायचं सेंट्रीपिटल फोर्स म्हणायचं. आणि जो फोर्स अवे फ्रॉम द सेंटर लागतो, दूर, अवे फ्रॉम द सेंटर, त्याला सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणायचं. ठीक आहे, व्हेन अन ऑब्जेक्ट ट्रॅव्हल अराउंड अ सर्क्युलर पॅथ विथ अ कॉन्स्टंट स्पीड इट एक्सपिरियन्स अन ऍक्सलरेटिंग सेंट्रीपिटल फोर्स टुवर्ड द सेंटर. या गोष्टी लक्षात घ्या. सेंट्रीपिटलची डेफिनेशन लक्षात घ्या, कारण सर्वात महत्वाची आहे, एक्झाम मध्ये तुम्हाला वारंवार विचारल्या जाते. आता आपल्याकडे पॉइंट महत्वाचा तो म्हणजे केपलर्स लॉ. ठीक आहे, केपलर लॉ बद्दल तुम्हाला जास्त काही लिहायची गरज नाहीये. ठीक आहे, केपलरनं काय केलं, आपल्याला प्लॅनेटरी मोशन बद्दल लॉज दिलेले आहेत. ठीक आहे, केपलर फर्स्ट लॉ, केपलरचा सेकंड लॉ, केपलरचा थर्ड लॉ, तिन्ही लॉ सर्वात महत्वाचे, त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करणारच आहे. ठीक आहे, चला, केपलरचा फर्स्ट लॉ आपल्याला काय सांगतो बघा. द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट द वन ऑफ द फोकाय. बघा, सर्कल असेल तर एक फोकस असतो, इलिप्स असेल तर दोन फोकस असतात. ठीक आहे, इलिप्स असेल तर दोन काय असतात, सेंटर असतात, दोन सेंटर असतात, दोन फोकस असतात. ठीक आहे, मग काय सांगितलेलं आहे, ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स, म्हणजे जे काही प्लॅनेटचे ऑर्बिट आहेत हे इलिप्स आहेत आणि त्याच्या एका फोकसवर काय आहे, सन आहे. ठीक आहे, त्याच्या एका फोकसवर काय आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या एका फोकसवर सन आहे, हे आपल्याला याच्यामध्ये सांगितलेलं आहे. इथं सन आहे. ठीक आहे, हेच आहे आपला केपलरचा फर्स्ट लॉ आणि यालाच आपण लॉ ऑफ ऑर्बिट सुद्धा म्हणतो. तर केपलरचा सेकंड लॉ आपल्याला काय सांगतो बघा. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. बघा, इथं हे सन आहे आणि इथं कुठेतरी प्लॅनेट आहे. ठीक आहे, शिप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. म्हणजे बघा, हा जो काही सन आहे आणि हा जो काही प्लॅनेट आहे, या दोघांमध्ये जे काही एक लाईन ड्रॉ करणार आपण, इमॅजिनरी लाईन, ही लाईन काय करणार आहे, इक्वल एरिया कव्हर करणार आहे इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. म्हणजे ही लाईन बघा मित्रांनो, हा प्लॅनेट जर या ए पोझिशन वरनं बी पोझिशन मध्ये गेला 30 डेज मध्ये, आणि यानं जो काही एरिया कव्हर केलेला आहे, ठीक आहे, हा तोच एरिया कव्हर करणार आहे नेक्स्ट 30 डेज मध्ये. ठीक आहे, म्हणजे इक्वल एरिया कव्हर्ड इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम, म्हणजे इक्वल एरिया कव्हर होणार आहे इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम मध्ये. ठीक आहे, यालाच आपण केपलरचा सेकंड लॉ म्हणतो. ठीक आहे, आणि यालाच आपण लॉ ऑफ एरिया सुद्धा असं म्हणत असतो. आता केपलरचा थर्ड लॉ आपल्याला काय सांगतो बघा मित्रांनो. द स्क्वेअर ऑफ इट्स स्पीड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन. म्हणजे बघा, जे काही सनच्या आजूबाजूने, ठीक आहे, रिव्हॉल्व करण्यासाठी जो काही पिरियड लागतो म्हणजे टी, त्याचा स्क्वेअर हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स फ्रॉम द प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजे क्यूब म्हणजे काय, मला माहित आहे, क्यूब म्हणजे काय आहे, पॉवर 3. ठीक आहे, त्याला क्यूब आपण म्हणतो. आणि मीन डिस्टन्स म्हणजे काय, ऍव्हरेज डिस्टन्स, म्हणजे सन आणि प्लॅनेट म्हणजे जे काय ऍव्हरेज डिस्टन्स आहे हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. ठीक आहे, कशाला, तर टी स्क्वेअरला, म्हणजे आर क्यूबला, या प्रकारे बघा. ठीक आहे, म्हणजे स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स फ्रॉम द प्लॅनेट फ्रॉम द सन. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्याला आपण अशा प्रकारे लिहू शकतो. बघा, इथे मी लिहिलेलं आहे, टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर क्यूब. ठीक आहे, आता एक काम करा, आर इथे तुम्हाला दिसतं ना प्रोपोर्शनलिटी साइन,
त्याला काढून टाका, त्या जागेवर के घ्या. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला आता लिहायचं आहे टी स्क्वेअर इक्वल टू के इंटू आर क्यूब. आर क्यूबला इकडे आणा तर टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब होणार आणि के काय असणार, कॉन्स्टंट असणार. हे पण लक्षात तुम्हाला घ्यावं लागेल. ठीक आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सर्वात महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे न्यूटन्स युनिव्हर्सल ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की ग्रॅव्हिटेशन जो फोर्स असतो तो कशावर डिपेंड असतो, कशावर नसतो. बघा या थेअरीनुसार काय सांगण्यात आलेलं आहे, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स. म्हणजे या युनिव्हर्स मधला प्रत्येक ऑब्जेक्ट काय करतो, दुसऱ्या एखाद्या ऑब्जेक्टला डेफिनाइट फोर्सनं काय करतो, अट्रॅक्ट करतो. ठीक आहे. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणत असतो. आणि हा जो काही फोर्स आहे ना, हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट. म्हणजे काय दोन ऑब्जेक्ट आहेत, त्या दोघांचे जे काही मास आहे त्याच्या प्रोडक्टला, गुणाकाराला काय असतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. म्हणजे जो फोर्स असतो हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो टू द m1 इंटू m2. m1 म्हणजे एक ऑब्जेक्ट, m2 म्हणजे दुसरा ऑब्जेक्ट. ठीक आहे. अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे जे दोघांमध्ये जे काही डिस्टन्स आहे त्याच्या स्क्वेअरला इनव्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे एफ एक आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द डिस्टन्स बिटवीन, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट. ठीक आहे. अशा प्रकारे. ठीक आहे. हे लक्षात घ्या. हे मॅथमॅटिकल फॉर्म आहेत त्याचे, हे तुम्हाला लक्षात घेईल. आता दोघांना जर आपण कंबाईन केलं तर काय होणार बघा, इथं अशा प्रकारे येणार आपलं एफ प्रोपोर्शनल टू द m1 इंटू m2 अपॉन डी स्क्वेअर. म्हणजे काय झालं इथं की m1 आणि m2 आहेत ना हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत आणि डी स्क्वेअर आहे ना हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. याचा अर्थ काय होतो बघा, ध्यान देऊन आता लक्ष द्यायचं. याचा अर्थ असा होतो, एकदा इरेज करतो. ठीक आहे. नंतर तुम्हाला समजून जाईल. बघा याचा अर्थ असा होतो की मास जर वाढलं तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढणार दोन ऑब्जेक्ट मधलं. मास जर कमी झालं तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होणार. ठीक आहे. दोन ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स जर वाढलं तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय होणार, इथं कमी होणार. ठीक आहे. डिस्टन्स जर कमी झालं तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय होणार, वाढणार. याला आपण म्हणतो इनव्हर्सली प्रोपोर्शनल. ठीक आहे. आता बघा मास जर दुप्पट झालं, मास जर डबल झालं तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन सुद्धा डबल होणार. ठीक आहे. लक्षात घ्या, मास जर डबल झालं तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन सुद्धा डबल होणार. ठीक आहे. आणि जर डिस्टन्स जर डबल झालं, ठीक आहे, दोन ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स जर डबल झालं तर जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते 4च्या फॅक्टरनं, 1/4च्या फॅक्टरनं डिक्रीज होणार. म्हणजे 4 टाइम काय होणार, ते डिक्रीज होणार. एवढं तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. आता आपण काय केलं बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण काय केलं, हे जे काही प्रोपोर्शनलिटीचं साइन आहे ना याला आपण रिमूव्ह केलं. त्या जागेवर आपण काय घेतला, एक कॉन्स्टंट घेतला, तो म्हणजे कॅपिटल जी. कॅपिटल जी काय आहे, हा एक ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. काय हा, ठीक आहे. हा काय आहे, हा एक ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. हे पण तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. ठीक आहे. आता बघा हा मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे कशाचं, तर न्यूटन्स युनिव्हर्सल ऑफ ग्रॅव्हिटेशनचं. तुम्हाला एक्झाम मध्ये जर व्हॅल्यू दिलेली असेल तर हा फॉर्म्युला यूज करून तुम्हाला फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा ग्रॅव्हिटेशन तुम्हाला इथं कॅल्क्युलेट करावं लागतं. ठीक आहे. मग बघा हा जो काही कॅपिटल जी आहे याचं युनिट काय, तर याचं युनिट आहे न्यूटन मीटर स्क्वेअर. ठीक आहे. मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर, किंवा याला मायनस स्क्वेअर पण असं सुद्धा लिहू शकता, न्यूटन मीटर स्क्वेअर मायनस किलोग्राम स्क्वेअर. ठीक आहे. अशा प्रकारे. आता याची व्हॅल्यू किती आहे, न्यूटन्स युनिव्हर्सल ऑफ ग्रॅव्हिटेशनची व्हॅल्यू किती आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा 6.673 इंटू 10⁻⁻11 न्यूटन. ठीक आहे. एवढी कमी व्हॅल्यू बघा. आता बघा मित्रांनो, जर या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण ही व्हॅल्यू टाकली, ठीक आहे, ही 6.673 इंटू 10⁻⁻11 ही जर व्हॅल्यू टाकली आणि इथं तुम्ही बघा, इथं मास घेतलं तुम्ही 10, याचं मास घेतलं तुम्ही 10 किलोग्राम फॉर एक्झाम्पल. दोघांमधलं डिस्टन्स आहे 1 मीटर 1चा स्क्वेअर. आणि याला जर बघा मित्रांनो, जर या व्हॅल्यूने जर आपण याला मल्टिप्लाय केलं, किती छोटी व्हॅल्यू आहे बघा. 6.673 इंटू 10⁻⁻11 ही किती छोटी व्हॅल्यू आहे.
आणि या छोट्या व्हॅल्यूने जर तुम्ही याला मल्टिप्लाय केलं तर किती कमी न्यूटनचा फोर्स तयार होईल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्याच्यामुळे आपण म्हणतो की जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा एक विकेस्ट फोर्स आहे. ठीक आहे. चला आता आपण बघूया अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन म्हणजे काय. बघा मित्रांनो, अर्थ एक्झर्ट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन अन ऑब्जेक्ट नियर इट. तुम्हाला माहिती आहे सगळ्या ऑब्जेक्टवर काय करते, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करत असते. ठीक आहे. आता न्यूटनचा सेकंडला तुम्हाला माहित आहे, न्यूटनचा सेकंडला तुम्हाला माहित आहे की एखाद्या ऑब्जेक्टवर जर आपण फोर्स जर अप्लाय केला तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय ते ऍक्सलरेशन प्रोड्यूस होते. बरोबर आहे ना. न्यूटनचा सेकंडला काय सांगू तुम्हाला, जर तुम्ही फोर्स अप्लाय केला तर त्याच्यामध्ये ऍक्सलरेशन प्रोड्यूस होते. बरोबर आहे. मग बघा, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जर ऍक्सलरेशन क्रिएट होत असेल, ठीक आहे, thus the gravitational force due to the earth on a body result in its acceleration. म्हणजे ऍक्सलरेशन मुळे जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे जर एखाद्या ऑब्जेक्ट वर जर ऍक्सलरेशन जर प्रोड्यूस होत असेल तर त्याला आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन म्हणू शकतो. कारण ते कशामुळे तयार होत आहे, एका फोर्स मुळे. तो फोर्स कोणता आहे, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जे काही ऍक्सलरेशन आपल्याला पाहायला मिळतं त्याला आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन म्हणतो, किंवा ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सुद्धा त्याला आपण म्हणत असतो. लक्षात घ्या. आता बघा मित्रांनो, आता ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला काय करतो आपण, स्मॉल जी न इंडिकेट करतो. ठीक आहे. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला आपण काय करतो, स्मॉल जी न इंडिकेट करतो. ही आहे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे. म्हणजे जे काय ऍक्सलरेशन ऑब्जेक्ट मध्ये प्रोड्यूस होत आहे ते कशामुळे होत आहे, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. ठीक आहे. आता जर आपल्या स्मॉल जी ची जर व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर काय करावं लागेल, तर तुम्हाला इथं न्यूटन्स युनिव्हर्सल ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणजे एफ इक्वल टू जी m1 इंटू m2 अपॉन डी स्क्वेअर हा फॉर्म्युला लक्षात घ्यावा लागेल. आणि जो काही न्यूटनचा सेकंड लॉ आहे, न्यूटनचा सेकंड लॉ काय आहे, एफ इक्वल टू एम इंटू ए. ठीक आहे. इथं काय आहे, आपण ग्रॅव्हिटेशन बद्दल बोलतो ना, त्याच्यामुळे आपल्याला जी घ्यावा लागेल. म्हणजे एफ इक्वल टू एम इंटू जी. ठीक आहे. हा, त्या दोघांना आपले कम्पेअर करावं लागेल. ठीक आहे. चला करूया कम्पेअर. बघा, हा आहे आपला न्यूटन्स युनिव्हर्सल ऑफ ग्रॅव्हिटेशन. हा कॅपिटल जी आपल्याला काय इंडिकेट करतोय, आपल्याला इंडिकेट करतोय ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. कॅपिटल एम आहे तो आपल्याला इंडिकेट करतोय मास ऑफ द अर्थ. स्मॉल एम काय इंडिकेट करतोय, मास ऑफ द ऑब्जेक्ट. आर स्क्वेअर काय करतोय, रेडियस ऑफ द अर्थ. ठीक आहे. आणि हा एफ म्हणजे काय, फोर्स आहे. स्मॉल एम काय आहे, ऑब्जेक्ट ऑफ द मास ऑफ द ऑब्जेक्ट आहे. आणि हा स्मॉल जी काय, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता बघा, आता दोघांना कम्पेअर करा. कारण हा सुद्धा फोर्सला रिप्रेझेंट करतोय आणि हा सुद्धा फोर्सलाच रिप्रेझेंट करतोय. त्यामुळे एम जी इक्वल टू जी एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे. एम एम गेट कॅन्सल. आता काय राहिलं आपल्याकडे बघा, बघितलं तरीच आपल्याकडे राहिलेलं जी कॅपिटल जी एम अपॉन आर स्क्वेअर. बघा, आले ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचा फॉर्म्युला. हा आहे आपला ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचा फॉर्म्युला. ठीक आहे. या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाका. ठीक आहे. आता बघा, चला व्हॅल्यू टाकूया आपण. 6.673 इंटू 10⁻11 कॅपिटल जी ची व्हॅल्यू. मास ऑफ द अर्थ टाका 6 इंटू 10⁻24. ठीक आहे. त्यानंतर एक काम करा, 6.4 इंटू 10⁻6 ब्रॅकेट स्क्वेअर रेडियस ऑफ द अर्थ टाका तिथं. कॅल्क्युलेट करा तर आपल्याला ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मिळणार आहे, ती आहे 9.8 मीटर पर सेकंड. ठीक आहे. आपल्या इथं ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मिळालेली आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. लक्षात घ्या. आता बघा मित्रांनो, आता ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे कशावर बघा, हे फॉर्म्युला बघा, हे आहे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये अर्थचं मास आहे, अर्थचं रेडियस आहे, आणि हा जो जी आहे तो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. जो काय ऑब्जेक्ट आहे त्याचं इथं मास नाही आहे. म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे ऑब्जेक्टच्या मासवर डिपेंड नसून ही अर्थच्या मासवर डिपेंड असते. ठीक आहे. चला आता बघा, व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ द जी. आपल्याला काय बघायचं आहे, व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ द जी. आता बघा, सर्वात अगोदर आपण बघायचं इथं व्हाय देर इज अ चेंज इन द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे स्मॉल जी ची जी व्हॅल्यू आहे ना, ती अर्थच्या सरफेसवर चेंज होते. का होते,
तर बघा मित्रांनो, याचं रिझन आहे की जी आपली अर्थ आहे ना, अवर अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल. म्हणजे आपली जी अर्थ आहे ना, ही एक्झॅक्टली स्पेरिकल नाही आहे. ठीक आहे, अशा प्रकारची, ठीक आहे, ती बलगेज झालेली आहे इक्वेटरवर आणि फ्लॅटड झालेली आहे पोलवर. त्याच्यामुळे तिचं काय जे काही डिस्टन्स आहे, ठीक आहे, ते समवट चेंजेस होतं प्लेस टू प्लेस. म्हणजे जे काही डिस्टन्स आहे इक्वेटरवर थोडंसं जास्त डिस्टन्स आहे, रेडियस थोडंसं जास्त आहे, आणि पोलवर जे काही रेडियस आहे ते कमी भरते. आणि तुम्हाला फॉर्म्युला तर माहितीच आहे, आर स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे इथं काय होईल, सरळ इथं रेडियस मध्ये फरक पडतोय, बरोबर आहे ना. रेडियस कमी झालं म्हणजे रेडियस कमी झालं कुठं, पोलवर, म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होईल, वाढेल, बरोबर आहे. आता डिस्टन्स वाढलं इक्वेटरवर, म्हणजे काय झालं, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू कमी झाली कुठं, इक्वेटरवर. ठीक आहे का, बघा आता जी आपली अर्थ आहे ना, ती एक्झॅक्टली स्फेरिकल नाही आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होतं, जे काही डिस्टन्स आहे, ठीक आहे, पॉइंट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ फ्रॉम इट्स सेंटर डिफर समवॉट फ्रॉम प्लेस टू प्लेस. म्हणजे प्लेस टू प्लेस डिस्टन्स चेंज होतो. ठीक आहे, पोलवर रेडियस कमी भरते, इक्वेटरवर जास्त भरते. ठीक आहे, असं नाही की खूपच जास्त, स्लाइटली डिफरन्स आहे व्हॅल्यू मध्ये सुद्धा. बघा आता हे असं का झालं, तर ड्यू टू इट्स रोटेशन, रोटेशनमुळे हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आपली अर्थ बलगेज झालेली आहे, म्हणजे बाहेर निघलेली आहे इक्वेटरवर, आणि फ्लॅटर झालेली आहे पोलवर, हे लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होतं, जे काय रेडियस आहे ना, हे जे काय आपलं रेडियस आहे, हे लार्जेस्ट आहे इक्वेटरवर आणि स्मॉलेस्ट आहे पोलवर. त्याच्यामुळे काय, ती व्हॅल्यू स्लाइडली चेंज होते. ठीक आहे, आता बघा व्हॅल्यू ऑफ द जी हायेस्ट, कुठं हायेस्ट आहे, तर पोलवर. किती आहे, 9.83 टू मीटर पर सेकंड स्क्वेअर, एवढं पोलवर आहे. आणि जर आपल्याला बघायचं झालं इक्वेटरवर किती आहे, तर 9.77 हे इक्वेटरवर आहे. म्हणजे स्लाइटली चेंज आपल्याला इथं पाहायला मिळतो. ठीक आहे, लक्षात घ्या. आता नंतर आहे व्हाय देर इज अ चेंज इन अ हाईट. म्हणजे आपण पृथ्वीच्या सरफेस पासून जर दूर गेलो, तर तिथं सुद्धा ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या व्हॅल्यू मध्ये चेंज होतं. इथं पण तुम्हाला फॉर्म्युला लक्षात घ्यावा लागेल, कारण फॉर्म्युला समजला तर तुम्हाला हा कन्सेप्ट समजतो, अदरवाईज नाही. फॉर्म्युला काय आपल्याकडे, जी इक्वल टू कॅपिटल जी एम. एम कसा काढलाय, एक मिनिट, एम अपॉन आर स्क्वेअर. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर अर्थच्या सरफेस पासून दूर गेले तर काय होणार बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला अर्थचं रेडियस ऍड करावं लागेल. आणि अर्थच्या सरफेस पासून तुम्ही किती दूर गेले ते डिस्टन्स म्हणजे एच, म्हणजे तुम्हाला इथं आर प्लस एच ऍड करावं लागेल. ठीक आहे, आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर असं करावं लागेल. म्हणजे काय झालं, म्हणजे इथं डिस्टन्स वाढलंय, बरोबर आहे ना. अर्थच्या सेंटर पासून डिस्टन्स वाढले ना, जेव्हा तुम्ही अर्थ पासून दूर जाता, तर काय होते, अर्थचं सेंटर आणि ऑब्जेक्टिव्ह सेंटर त्या दोघांमध्ये डिस्टन्स वाढते. आणि तुम्हाला माहिती आहे, डिस्टन्स वाढलं तर ग्रॅव्हिटेशनल जो फोर्स आहे किंवा ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, ही काय होते, डिक्रीज होते. तुम्हाला माहित आहे, चला बघूया. आता बघा, तुम्हाला माहित आहे, डिक्रीज इज रॅदर स्मॉल फॉर द हाईट विच इज स्मॉल कम्पॅरिझन विथ द अर्थ रेडियस. बघा आता काय होते, आपण अर्थच्या डेप्थ मध्ये गेलो, आतमध्ये जर आपण पेनेट्रेट झालो, तर काय होईल, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी रॅपिडली डिक्रीज होणार, रॅपिडली. ठीक आहे, काय होणार, रॅपिडली डिक्रीज होणार. पण जर तुम्ही अवे फ्रॉम द अर्थ गेले, तर जी काही ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ना, ही स्लोली स्लोली चेंज होणार, स्लोली स्लोली डिक्रीज होणार. म्हणजे काय झालंय, की जर तुम्ही अर्थच्या आत गेले, डेप्थ मध्ये गेले, तर तुम्हाला 10-20 किलोमीटरवर तुम्हाला फरक खूप जास्त जाणवणार, बरोबर आहे, खूप जास्त जाणवणार. 1000 किलोमीटरवर, 2000 किलोमीटरवर, तर तुम्हाला तो डेप्थ आहे ना, त्या डेप्थवर तुम्हाला खूप जास्त असं वाटणार की खूप जास्त यार ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तर कमी झाली. पण जर तुम्ही अर्थच्या सरफेस पासून दूर गेला, अवे फ्रॉम द सरफेस गेला, ठीक आहे, इन द स्पेस गेला, तर तुम्हाला हा जो चेंजेस आहे ना, तो 10,000 20,000 वर स्लाइडली पाहायला मिळेल. ठीक आहे, एवढं फक्त लक्षात घ्यायचं तुम्हाला, आणि एक्झाम मध्ये हे पॉईंट तुम्हाला लिहावे लागेल. ठीक आहे, हे पण तुम्ही इथं लक्षात घ्या. त्याच्यामुळे काय होतं, जेव्हा आपण अर्थ पासून दूर जातो, तर डिस्टन्स वाढते दोन ऑब्जेक्ट मधलं. दॅट्स वाय तिथं काय होईल, ऍक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं चेंज सुद्धा होतं. त्यानंतर आहे बाय देर इज अ चेंज इन अ डेप्थ. म्हणजे जर आपण अर्थच्या आतमध्ये गेलोय,
तर तिथं सुद्धा ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंज होते. चेंज होते म्हणजे काय, डिक्रीज होते. का होते तर बघा, त्याचा फॉर्म्युला बघा, हा फॉर्म्युला लक्षात घ्या. हा फॉर्म्युला आहे की आपली अर्थ आहे. एक्झाम्पल घ्या, हे अर्थचं सेंटर आहे. बघा मित्रांनो, तुम्ही काय केलं, तुम्ही इथं आला. ठीक आहे, इथं आलात म्हणजे काय झालं, इथं आलात म्हणजे काय झालं, तुमच्या डोक्यावर जे काही मास आहे अर्थचं, ते मास काय करणार, त्याच्याकडे तुम्हाला अट्रॅक्ट करणार. बरोबर आहे, खालचं मास खाली अट्रॅक्ट करणार. त्याच्यामुळे काय होईल, दोन्ही डायरेक्शन मध्ये तुम्हाला फोर्स लागणार. त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला असं फील होणार की ग्रॅव्हिटेशन फोर्स इथं कमी झालेला आहे. त्याच्यामुळे म्हणजे काय होईल, हा जो काही वरचं जो काही मास आहे ना, हे पार्टिसिपेट करणार नाही या फॉर्म्युल्यामध्ये. हे जे काही खालचं मास आहे इथलं, हेच मास फक्त पार्टिसिपेट करणार आहे या ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या फॉर्म्युल्यामुळे. त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं, इथं ग्रॅव्हिटेशन जो फोर्स आहे किंवा ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, ती तुम्हाला डिक्रीज होताना तिथं अनुभवायला मिळेल. ठीक आहे, हे कंबाईन इफेक्ट आहे आरचा आणि एमचा, म्हणजे रेडियस आणि मासचा. त्यानंतर सर्वात महत्वाचा पॉइंट आहे मास आणि वेट. एक्झाम मध्ये खूप वेळा प्रश्न विचारला जातो की मास म्हणजे काय, वेट म्हणजे काय, मासचं युनिट काय आहे, वेटचं युनिट काय आहे. ठीक आहे, डिफरन्स सुद्धा तुम्हाला याच्यावर विचारल्या जाऊ शकतो. चला बघूया. बघा मित्रांनो, मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. म्हणजे कोणत्याही ऑब्जेक्ट मध्ये जे काही मॅटर भरलेलं असतं त्याला आपण काय म्हणतो, मास म्हणतो. बघा, माझ्याकडे माऊस आहे, याच्यामध्ये काहीतरी हे भरलेलं आहे ना, हे झालं मास. याचं हे काय झालं, याचं मास झालं. आणि मासचं जे काही एसआय युनिट असतं ते असते किलोग्राम. ठीक आहे, मासचं जे काही युनिट आहे ते किलोग्राम असतं. आणि मास काय, एक स्केलर क्वांटिटी आहे. मास काय आहे, एक स्केलर क्वांटिटी आहे. आणि याची जी काय व्हॅल्यू आहे ना, सेम असते एव्हरीवेअर. म्हणजे मास कधीही चेंज होत नाही. हा जर माऊस आहे, याचं मास जर अर्थवर काहीतरी असेल, समथिंग, ठीक आहे, हेच मास मूनवर असणार, हेच मास मार्सवर असणार, हेच मास ज्युपिटरवर असणार. म्हणजे याचं मास तुम्हाला कुठेही चेंज होताना आढळणार नाही. ठीक आहे, व्हॅल्यू डज नॉट चेंज इवन वेन वी गो टू द अदर प्लॅन. म्हणजे दुसऱ्या प्लॅनेटवर जरी गेलो तरी सुद्धा आपल्याला याचं मास इथं चेंज होणार नाही. ठीक आहे, तुम्हाला न्यूटनचा फर्स्ट लॉ माहित असेल, त्यानुसार जेवढा जास्त मास असेल तेवढा जास्त एखाद्या ऑब्जेक्टचा काय असतो, इनर्शिया असतो. म्हणजे हाई मास हाई इनर्शिया. ठीक आहे, अकॉर्डिंग टू द न्यूटन्स फर्स्ट लॉ. ठीक आहे, त्यानंतर वेट मध्ये बघा काय असतो. आता वेट म्हणजे वेट असतो, इकडे बघा, वेट इज नथिंग बट द फोर्स, ओके, विच इज एक्झर्ड बाय द अर्थ ऑन द ऑब्जेक्ट. म्हणजे काय असते, एखाद्या ऑब्जेक्टवर अर्थ जे काही फोर्स अप्लाय करते, ठीक आहे, त्यालाच आपण वेट म्हणतो. ठीक आहे, म्हणजे काय येईल बघा, फोर्स इज नथिंग बट द एम एन टू जी. ठीक आहे, हा फोर्स आहे बघा. द वेट ऑफ द ऑब्जेक्ट इज डिफाईन ॲज द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट. आणि ज्या कोणत्या फोर्सनं अर्थ अट्रॅक्ट करते ऑब्जेक्टला, तो फोर्स म्हणजे त्याचं वेट. त्याचं वेट. ठीक आहे, द फोर्स ऑफ द ऑब्जेक्ट ऑफ मास एम अँड सरफेस ऑफ द अर्थ. बघा आता काय होईल, हे जो फोर्स आहे बघा, मासवर डिपेंड करतो आणि ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर. कुठल्याही ऑब्जेक्टचं मास तर कधी चेंज होत नाही, बरोबर आहे. पण काय चेंज होतं, तर बघा इथं ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंज होते. म्हणजे ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जर कधी चेंज झाली तर मास सुद्धा प्लेस टू प्लेस चेंज होतं. म्हणजे आपण बघितलं, अर्थच्या सरफेसवर सुद्धा ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चेंज होते. इट मीन्स दॅट, याचा अर्थ असा होतो की जे वेट आहे ते सुद्धा पोलवर वेगळं भरणार आणि अर्थवर वेगळं भरणार, पण खूप स्लाइडली भरणार. ठीक आहे, त्याला आपण ऑब्झर्व सुद्धा करू शकत नाही. ठीक आहे, बघा आता वेट काय, एक फोर्स आहे, त्याच्यामुळे असं एस आय युनिट काय होणार, तर न्यूटन होणार. काय होणार, न्यूटन होणार. आणि हा एक फोर्स आहे, त्याच्यामुळे एक वेक्टर क्वांटिटी सुद्धा होणार. आणि हा जो फोर्स असतो, हा जो वेट असतो ना, हा टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ अट्रॅक्ट होतो. ठीक आहे, बिकॉज दिस इज नथिंग बट द फोर्स विच इज एक्झर्टेड बाय द अर्थ ऑन द ऑब्जेक्ट. त्याच्यामुळे काय होईल, टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ काय होतो, हा अट्रॅक्ट होत असतो. ठीक आहे, आता याची काय व्हॅल्यू आहे ना, स्मॉल जीची व्हॅल्यू प्लेस टू प्लेस चेंज होते, आपण बघितलं. त्याच्यामुळे वेटची सुद्धा व्हॅल्यू काय होईल, प्लेस टू प्लेस चेंज होणार. त्याच्यामुळे कधीही कॉन्स्टंट राहणार नाही. त्यानंतर बघा मित्रांनो, फ्री फॉल म्हणजे काय. फ्री फॉल म्हणजे काय, फ्री फॉल इज एनी मोशन ऑफ द ऑब्जेक्ट वेअर द ग्रॅव्हिटी इज ओनली फोर्स
ऍक्टिंग अपॉन इट, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे, बरोबर आहे, आणि त्याच्यावर फक्त एकच फोर्स ऍक्ट होत आहे, दॅट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, दुसरा कोणताही फोर्स नाही, फक्त एकच फोर्स ऍक्ट होतोय, तो म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि जर असा एकच फोर्स ऍक्ट होत असेल तर त्याला आपण फ्री फॉल म्हणणार. मग आपली जी अर्थ आहे, जो काही मून आहे, जे काही प्लॅनेट्स आहेत, काही फ्री फॉल मध्ये आहेत का? यस, हे सर्व प्लॅनेट्स फ्री फॉल मध्ये आहेत. ठीक आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, मग आपल्या अर्थवर फ्री फॉल पॉसिबल आहे का? तर नो, आपल्या अर्थवर फ्री फॉल पॉसिबल नाही, कारण आपल्या अर्थवर एअर आहे, आणि एअरमुळे काय होतं, तिथं एअर रेजिस्टन्स क्रिएट होतो. ठीक आहे, एखादा ऑब्जेक्ट जर वरतून जर खाली पडत असेल तर इथं एअर येते, त्याच्यामुळे त्याचा जो काही स्पीड आहे थोडासा कमी होतो, म्हणजे एअर रेजिस्टन्स क्रिएट होते, त्याच्यामुळे त्याच्यावर एक ग्रॅव्हिटी फोर्स अप्लाय होतो, आणि दुसरा म्हणजे रेजिस्टन्स त्याच्यावर अप्लाय होते, त्याच्यामुळे तिथं दोन फोर्स अप्लाय होतात, त्याच्यामुळे त्याला आपण फ्री फॉल म्हणता येणार नाही. फ्री फॉलचा अर्थ असा होत असतो, ओनली वन फोर्स ऍक्ट ऑन दॅट ऑब्जेक्ट, दॅट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग फ्री फॉल कुठे पॉसिबल आहे? तर फ्री फॉल हा फक्त व्हॅक्यूम मध्ये पॉसिबल आहे. कुठं? व्हॅक्यूम मध्ये. फ्री फॉल कुठं पॉसिबल आहे? फक्त व्हॅक्यूम मध्येच फ्री फॉल पॉसिबल आहे, एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, चला, आता तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी माहित आहे. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? mgh हा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला. ठीक आहे, आपण बघितलं की जशी जशी हाईट वाढत जाईल तशी तशी पोटेन्शियल एनर्जी वाढत जाते. ठीक आहे, पण कुठपर्यंत? कुठपर्यंत बघा, आता बघा, जिथपर्यंत ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍक्ट होते तिथपर्यंत. आता बघा, स्मॉल जी ची व्हॅल्यू जर झिरो झाली तर इक्वेशन झिरो होणार. म्हणजे ऍट अ इन्फिनिटी डिस्टन्स वेअर वी कॅन अज्युम दॅट द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज झिरो. म्हणजे ऍट अ इन्फिनिटी डिस्टन्स वर जिथं ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी झिरो असते, तिथं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काय असते? तर ती सुद्धा झिरो असते. लक्षात घ्या. ठीक आहे, आणि लास्ट मला सर्वात महत्वाचा पॉईंट तुम्हाला विचारला जाऊ शकतं, व्हॉट इज द एस्केप व्हेलोसिटी? राईट द शॉर्ट नोट ऑन एस्केप व्हेलोसिटी. ठीक आहे, एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आणि तुम्हाला विचारलं तर हे पॉईंट जर तुम्ही लिहिले तर तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळून जातात. ठीक आहे, आता एस्केप व्हेलोसिटी म्हणजे काय बघा, आपली अर्थ आहे, आपल्या अर्थला तुम्हाला माहित आहे काय असणार? अर्थच्या बाजूने एक ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऍक्ट होते, आणि त्याच्या बाहेर जर जायचं असेल आपल्याला, म्हणजे आपल्याला फॉरेवर जर अर्थ जर लिव्ह करायची असेल, म्हणजे आपल्याला हमेशासाठी जर या फील्डच्या बाहेर जायचंय, पुन्हा अर्थवर यायचं नाही, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? त्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर जावं लागेल, आणि त्याच्या बाहेर जाण्यासाठी आपला एक मिनिमम वेलोसिटी कुठल्याही ऑब्जेक्टला द्यावं लागेल. त्यालाच आपण म्हणतो एस्केप वेलोसिटी. बघा काय, escape velocity is the minimum velocity required by the body to be projected to overcome the gravitational pull of the earth. बघा आता, escape velocity is the minimum velocity required by the object to overcome the gravitational pull of the earth to escape the टू लिव्ह द अर्थ फॉर एव्हर. म्हणजे अर्थला जर नेहमीसाठी सोडायचं असेल आणि अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर जायचं असेल, तर त्यावेळेस आपल्याला त्या ऑब्जेक्टला एस्केप वेलोसिटी द्यावी लागते. ठीक आहे, एस्केप वेलोसिटी म्हणजे काय? मिनिमम वेलोसिटी. ठीक आहे, आणि तिची व्हॅल्यू आहे 11.19 किलोमीटर पर सेकंद. याच्या जर कमी जर वेलोसिटी जर आपण एखाद्या ऑब्जेक्टला दिली तर तो ऑब्जेक्ट पुन्हा अर्थवर रिटर्न येतो, आणि याच्यापेक्षा जास्त दिली तर तो ऑब्जेक्ट फॉरेवर अर्थला लिव्ह करतो. ठीक आहे, हे लक्षात घ्या. तुम्हाला माहिती आहे, एखादा बॉल जर आपण वरती फेकला तर त्याची जी वेलोसिटी कंटिन्यू डिक्रीज होते. ठीक आहे, कारण त्याच्यावर कंटिन्यू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होत असतो. ठीक आहे, आणि एका हाईटवर त्याची जी वेलोसिटी झिरो बनते, आणि पुन्हा तो ऑब्जेक्ट काय करतो? अर्थवर यायला सुरुवात करतो. त्याच्यामुळे जी काय मॅक्झिमम हाईट असते कुठल्याही ऑब्जेक्टची अचीव्ह करायची, ही डिपेंड असते इनिशियल वेलोसिटीवर. म्हणजे तुम्ही जेवढी इनिशियल वेलोसिटी द्याल तेवढा तो वरती जाणार. त्याच्यामुळे इनिशियल वेलोसिटी सर्वात महत्वाची असते जर आपल्या अर्थला जर लिव्ह करायचं असेल. मग तीच जी काही मिनिमम वेलोसिटी असते, जी आपल्या अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर पाठवते, त्याला आपण एस्केप वेलोसिटी असं म्हणतो. तिची व्हॅल्यू आहे 11.19 किलोमीटर पर सेकंद. एवढी जर व्हॅल्यू जर तुम्ही दिली, एवढी जर वेलोसिटी दिली, तर तो ऑब्जेक्ट नेहमीसाठी आपल्या अर्थच्या सरफेसच्या बाहेर जाणार आहे. आता बऱ्याच वेळा तुम्हाला एस्केप वेलोसिटीचा फॉर्म्युला विचारला जातो.
तर एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे, तो म्हणजे √2gm अपॉन आर. यालाच आपण √2gr सुद्धा लिहू शकतो. ठीक आहे, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ठीक आहे, याच्यामधले तुम्हाला फक्त एक दोन फॉर्म्युला लक्षात ठेवायचे आहे. एक म्हणजे एस्केप व्हेलॉसिटीचा, दुसरा म्हणजे gm अपॉन आर स्क्वेअर, तिसरा म्हणजे एफ इक्वल टू gm1 इंटू m2 अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नंतर मी तुम्हाला हळूहळू गाईड करणारच आहे, फॉर्म्युले देणार आहे, न्यूमेरिकल घेणार आहे, IMP क्वेश्चन घेणार आहे, पूर्ण अपेक्षित सुद्धा मी तुमच्याकडून विध करून घेणार आहे. फक्त तुम्हाला इथे आमच्यासोबत जोडून राहायचं आहे. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, गुड बाय, टेक केअर अँड गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.